सो मित्रांनो, येवतेश्वरचा घाट सुरू झाला आहे. आरामात चढण्याचा प्रयत्न. स्वतःची पण परीक्षा आहे मित्रांनो ही. हा व्हिडिओ मी अतिशय प्रेमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी एन्जॉय करत करत चढतोय यार, मला पण खरं नाही वाटत आहे. आपले साथीदार मागून येत आहेत सगळे. यस, हा घाट चढायला आलाच पाहिजे. छोटी छोटी माकडाची पिल्लं दिसत आहेत बघा, ते आर वॉचिंग मी. हाय. सायकल चालवताना असे काही आनंदाचे क्षण तुम्हाला मिळतात. मित्रांनो, घाम नाही आला पाहिजे आणि दम नाही लागला पाहिजे. असं जर एखादा सायकलिस्ट तुम्हाला बोलला सायकल चालवताना, तर ते तुम्हाला खरं वाटणार आहे का? नाही ना. मित्रांनो, आज कराडला मिलिंद धोपाटे सरांना भेटायला मी याचसाठी आलो आहे आणि मी त्यांच्याबरोबर 150-200 किलोमीटर सायकल चालवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सार काय ते दाखवणारा असेल. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, माझ्याबरोबर दम नाही लागला पाहिजे आणि घाम नाही आला पाहिजे. कशा प्रकारे ते बघूया. येवतेश्वरच्या घाटाचा हा प्रारंभ आहे. इथून येवतेश्वरचा 4 किलोमीटरचा घाट सुरू होतोय. सो आता बघूया आपल्याला हा घाट कसा जातोय, ज्याचं ग्रेड जवळजवळ 8 ते 10% असणार आहे. स्वतःची पण परीक्षा आहे मित्रांनो ही एका प्रकारे. हा घाट चढायला आलाच पाहिजे. बघूया काय होते ते. आपले साथीदार मागून येत आहेत सगळे. यस, ते बघा तिकडे जायचं आहे आपल्याला मित्रांनो. आपण तिकडून आलो खालून. तुम्हाला दिसत असेल एकदम छोटी गाडी येते. हां, सातारा शहर. सातारा शहर हे खाली दिसतंय तुम्हाला. सो चला पुढे जाऊया, नाहीतर उशीर होईल. लांबवर गाड्या दिसत आहेत तिकडे. तिकडे जायचं आपल्याला. बरीच वर्ष झाली या घाटावर सायकल चालवायचा विचार होता, जो आज पूर्ण झाला. इंटेन्स घाट आहे बऱ्यापैकी. हळूहळू पेडलिंग अँड ब्रीदिंग, पेडलिंग अँड ब्रीदिंग, बस, बाकी काय नाही. आता आपण येवतेश्वरचा घाट जो चढतोय तो आता जवळजवळ 1 किलोमीटर चढलो आहे आणि 1 किलोमीटर चढता 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 खूप मज्जा आली आहे. जबरदस्त असा क्लाइंब आहे आणि हा क्लाइंब जो मी पर्सनली जर तुम्हाला विचारलात तर मी खूप चांगल्या पद्धतीने केला. मला कुठेही जास्त काही थकायला बिकायला झालं नाही. दम नाही लागला फार जास्त. थोडाफार जो आपला रेग्युलर दम लागतो तेवढाच, त्याच्यावर काही दम नाही लागला. आणि एकदम मी घाट खरोखर चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला. जवळजवळ 8 ते 10% ग्रेडचा हा घाट आहे. आता 2-2.5 किलोमीटरचा घाट बाकी आहे, तो देखील आपण चढणार आहे आणि मग वरती येवतेश्वरच्या मंदिराकडे कदाचित आज आमचा मुक्काम होईल, कारण तोपर्यंत 5-5:30 वाजतील. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा, शेअर करा. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी घाट अगदी मस्तपैकी एन्जॉय करत करत चढतो आहे आणि किती वर आलो आहे ते बघा. तुम्हाला दिसत असेल, ह्या बाजूला दिसत असेल तुम्हाला मी किती वर आलो आहे ते. मी एन्जॉय करत करत चढतो आहे यार, मला पण खरं नाही वाटत आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. तुमच्यासाठी ह्या घाटाचा अनुभव देणारा व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर घेऊन आलो आहे आणि तुमच्या सगळ्या सायकलप्रेमी मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. 22-36च्या कॉम्बिनेशनमध्ये 1x1 मध्ये चाललो आहे आणि एन्जॉय करतो आहे. मित्रांनो, टॉपवर आलो यार. देवाचे आभार, भरपूर आभार देवाचे. देवा, तुमचे आभार. अरुण सर, काय म्हणताय, कसं वाटतंय? मस्त. मला कुठे काय घाटबीट क्लाइंब करता येतो सर. आपला येऊरचा एक लूप मारला की श्वास फुलतो आपला. सो असा माणूस जर क्लाइंब करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. सो क्लाइम्बिंग करा. क्लाइम्बिंग इज रिअल सायकलिंग. सो जास्तीत जास्त क्लाइम्बिंग करा. सगळेजण 1x1 मध्ये आहेत आता. सगळेजण 1x1 मध्ये. मगाशी तिकडून खाली होतो ना, तेव्हा आपण तो टॉवर पाहिला होता बघा. तिथपर्यंत, त्या टॉवरपर्यंत जायचं आहे आपल्याला. उजव्या हाताला जो टॉवर दिसतो आहे त्या टॉवरपर्यंत आपल्याला जायचं आहे. येवतेश्वर मंदिर. गाड्या बघा किती हळू चढत आहेत. ग्रेड काय आहे ते तुम्हाला समजतंय.
आता मी 22:36वर आहे आणि 75% घाट चढून पूर्ण झाला आहे. उन्हामुळे थोडासा घाम आला आहे, परंतु माझे जे पाय आहेत त्यांना जो नॉर्मल कंडिशनमध्ये थकवा जाणवतो तो अजून पण जाणवत नाही आहे आणि मी प्रॉपर पेडलिंग करतो. सो अशा प्रकारे ही जी काही सोपी सायकलिंग आहे ती करायला थोडाफार मला समजलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा. सो मित्रांनो, आता येवतेश्वराचा पूर्ण घाट क्लाइंब केला आहे. जवळजवळ 90% घाट क्लाइंब झाला आहे आणि थोड्याच वेळात आम्ही घाटावर पोहोचणार आहे आणि वरती आम्ही स्टे करणार आहे. आज आम्ही टेंट लावायच्या प्लॅनिंगमध्ये आहोत. मित्रांनो, ही सायकल आहे, ही सायकल मला मिलिंद सरांनी दिली आहे. कालच आम्ही ह्याची टेस्ट राईड घेतली आणि ही सायकल मला जमली. त्यामुळे आम्ही आजच्या ह्या एक्सपिडिशनमध्ये ही सायकल घेऊन आलो आहे. मंडळी, ही सायकल जबरदस्त आहे. साधेपणाने या गिअरमध्ये थोडेफार फेरफार करून ही सायकल जी आहे ती क्लाइम्बिंग रेशोमध्ये एकदम जबरदस्त बसली आहे आणि मला ही सायकल चालवताना एवढा घाट मी आत्तापर्यंत केला, मला जरा पण थकवा नाही आला. म्हणजे मला तुम्ही अजून जरी घाट क्लाइंब करायला सांगितलं तरी मी करायला तयार आहे. सो माझं कुठेही मनोबल हल्लं नाही आहे किंवा कुठेही मला पेन होत नाही आहे, बॉडी पेनिंग होत नाही आहे. सो ह्या सायकलचा जो गिअर रेशो आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन अतिशय चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये मिलिंद सरांबरोबर बोलणार आहोत. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. आता 4 वाजलेत आणि 5-5:30 नंतर इथे सायकल चालवण्यासारखं नाही, कारण जर तुम्हाला प्रॉपर जागा नाही मिळाली तर तुम्हाला टेंट लावायला त्रास होईल. जर तुम्ही रेसरच नाही आहे तर तुम्हाला वजनाचा काय फरक पडणार. ॲमॅच्युअर लेवल म्हटलं ना, इथे येतं क्रँक 48, 38, 28 आणि हे येतं 14-28. मग 14-28 मध्ये 10 गिअरचा जरी फरक पडला, आता मॅक्झिमम त्यांना 42, 32, 22 बसवलं तर 6 गिअरचा जरी फरक पडला तर भोरघाट सारखा घाट एक टर्न सोडला तर सायकलवर बसून ते जाऊ शकते. अर्थात जर त्यांनी प्रेशर केलं पॅडलवर तर नाही जाणार, पण पाय रिलीज केला, हलका केला तर ते तो टर्न ताकद लावून जितक्या दमून ते वर जातील तितक्या हल्लात ते वर येतील. येवतेश्वराचा घाट शेवटचा पॅच. रस्ता थोडासा अरुंद आहे पण कम्पॅरेटिव्हली इकडे खूप कमी गाड्या आहेत त्यामुळे मॅनेज होत आहे. आता शॅडोवाल्या भागात आलो आहे आणि थोडी थंडगार हवा लागली, थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे. मस्त. बामणोली 29 किलोमीटर. बामणोलीला नाही जाणार आता. बामणोलीला जाणार होतो परंतु पहिलीच वेळ होती क्लाइम्बिंगची, त्यामुळे बामणोलीला नाही जात, कारण जाईपर्यंत अंधार होईल आणि आम्ही हॉटेलमध्ये नाही राहायचं ठरवलं आहे, टेंटमध्ये राहणार आहोत. सो त्यामुळे नो बामणोली. संपूर्ण सातारा दिसतोय खाली. मित्रांनो, माकडं नेहमी सगळ्यात घाटांच्या टॉपला दिसतात. नेहमी छोटी छोटी माकडाची पिल्लं दिसत आहेत बघा. दे आर वॉचिंग मी. हाय, दे आर वॉचिंग मी. हा बघ, बाबू बघतोय, खाजवतोय बघ कसा. सायकल चालवताना असे काही आनंदाचे क्षण तुम्हाला मिळतात जे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी, जे तुम्हाला कार बाईक्समध्ये मिळत नाहीत, कारण त्यावेळेला तुमच्याकडे खूप मस्त असा स्पीड असतो. हे लोक गेले बघा कसे भरकन. हे सगळे स्पीडवाले आहेत आणि आपण लो स्पीडवाला आहे. सो आय एम प्राऊड टू बी लो स्पीड. आय एम अ सायकलिस्ट. सो आपण आता एकदम टॉपला पोचलेलो आहे. मला ते त्यांचं काय झालं, दोघांचं काहीतरी बघितलं त्यांनी आणि धावत गेले. मंदिर कुठे आहे सर? थोडा लेफ्टला ठेवा, आपण रोडच्या मध्ये आहोत. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता खाली खूप
असं सुंदर सातारा शहर दिसतंय त्या बाजूला आणि खूप लांबपर्यंत तुम्ही बघू शकता. कदाचित आय डोंट नो माझी मान वळते, फार नाही वळवू शकत, दुखायला लागेल. तर डोक्यावर कॅमेरा लावला आहे मी आणि हां, कारण छातीवर कॅमेरा लावून वळवता येत नाही ना. आणि डोक्यावर कॅमेरा लावल्याचा एक फायदा असा आहे की त्याला हाईट पण मस्त मिळते. सो मित्रांनो, आता आपण येवतेश्वर मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे तिथे पोचलो आहे. जिथून खाली कास पठार 13 किलोमीटरवर आणि बामणोली 27. गिअर टाका, गिअर टाका. मंडळी, आपल्या चॅनलवरच्या सायकल लवर प्लेलिस्ट मधले सायकलिंगची प्रेरणा देणारे 100 पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही बघू शकता. काल रात्री आम्ही या मंदिरात राहिलेलो आणि इथेच खाली आम्ही टेंट लावलेलं. आपण या खिंडीतल्या गणपतीत आलो आहे साताऱ्याला. परतीचा प्रवास सुरू होणार आहे. इथून लाईट जातो याचा अर्थ ही चेन लांबलेली आहे. रस्त्याला एक सर होती आणि सायकल 45 किलोमीटरनं उतरत होती.